दोन मैत्रिणींची अतूट गोष्ट. डोंबिवलीच्या जोंधळे कॉलेजच्या आवारात दोन मुलींची पहिली भेट झाली. एक होती शांत आणि अभ्यासू अनुजा, तर दुसरी होती सतत मस्ती करणारी रुपाली. कोणाला वाटलं नव्हतं की ह्या दोन अगदी वेगळ्या स्वभावाच्या मुलींची गट्टी इतकी घट्ट जमेल. जणू काही नियतीनेच त्यांना एकमेकींसाठी निवडलं होतं. अनुजा प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्यात मग्न असायची. तिचे अभ्यासाचे नोट्स नेहमी तयार असायचे आणि ती वेळेची खूप पक्की होती. याउलट रुपाली मात्र अगदी बिनधास्त. अभ्यासाचं टेन्शन आलं की ती हसून म्हणायची, "अगं अनुजा, एवढं काय विचार करतेस? जे होईल ते बघून घेऊ." रुपालीचा हा स्वभाव अनुजालाही कधी कधी टेन्शन फ्री करायचा. जेव्हा जेव्हा सबमिशनची वेळ जवळ यायची तेव्हा रुपालीची धावपळ उडायची. अशा वेळी अनुजा नेहमी तिच्या मदतीला तत्पर असायची. रुपालीच्या अपूर्ण फाईल्स पूर्ण करण्यासाठी अनुजा तासनतास तिच्यासोबत बसायची. "तू नसतीस तर माझं काय झालं असतं?" असं म्हणत रुपाली तिला घट्ट मिठी मारायची. लेक्चर संपल्यावर कॉलेजच्या बागेत त्या दोघी तासनतास फिरायला जायच्या. तिथे काढलेले सेल्फी आजही त्यांच्या आठवणींचा अनमोल खजिना आहेत. रुपालीच्या जोक्समुळे आणि मस्तीमुळे कॉलेजचा तो सुंदर परिसर नेहमी त्यांच्या हास्याने दुमदुमून जायचा. रुपालीला अभ्यासापेक्षा गप्पा मारण्यात जास्त रस होता. ती एखादा भलताच जोक सांगायची आणि मग दोघीही मनसोक्त हसायच्या. कॉलेजची ती निळी भिंत त्यांच्या हजारो गुपितांची आणि शेअर केलेल्या स्वप्नांची एकमेव साक्षीदार होती. अनुजा फक्त अभ्यासातच नाही तर मैत्री निभावण्यातही तितकीच परफेक्ट होती. जेव्हा कधी रुपाली आयुष्यात थोडी गोंधळलेली असायची तेव्हा अनुजा तिला योग्य मार्ग दाखवायची. त्यांच्या मैत्रीचा सुगंध एखाद्या फुलांसारखाच सर्वत्र दरवळायचा आणि आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा द्यायचा. वर्गातील त्या जुन्या फळ्यावर लिहिलेली गणिते आणि सूत्रे कदाचित आता पुसली गेली असतील, पण त्या बेंचवर बसून पाहिलेली भविष्याची स्वप्न आजही त्यांच्या मनात ताजी आहेत. डिप्लोमाचे ते 3 वर्ष कसे आणि कधी संपले हे त्या दोघींनाही समजलं नाही. डिप्लोमा संपला आणि आयुष्याचे नवे वळण समोर आले. अनुजा तिच्या पुढील डिग्रीच्या शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाली. निरोप घेताना दोघींचेही डोळे पाणावले होते, पण मनात एक खात्री होती की हे भौगोलिक अंतर त्यांच्या मैत्रीच्या आड कधीच येणार नाही. पुणे आणि डोंबिवली असे दोन वेगळे शहरे असूनही तंत्रज्ञानामुळे त्या नेहमी एकमेकींच्या संपर्कात राहिल्या. रुपाली आजही तिचे बघून घेऊ म्हणत केलेले नवीन पराक्रम अनुजाला फोनवर सांगत असते आणि अनुजा तितक्याच प्रेमाने तिचे म्हणणे ऐकून घेते. स्वभाव पूर्णपणे वेगळे असले तरी त्यांची मनं मात्र कायमची एक झाली होती. अनुजाची शिस्त आणि रुपालीची मस्ती यांनी या मैत्रीला एक आगळीवेगळी रंगत दिली. अंतर कितीही वाढलं तरी जोंधळे कॉलेजमध्ये सुरू झालेला हा मैत्रीचा प्रवास आजही तितकाच घट्ट, सुंदर आणि अतूट आहे.